वाहन पार्किंग करण्यास बंदी असतानाही काही कर्मचारी आणि नागरिकांनी नियम मोडून वाहन उभी केल्याचे आढळल्याने गुरुवारी महापालिका प्रशासनाने अशा वाहनांच्या चाकांमधील हवा सोडून कारवाई केली। सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन परिसरात अनधिकृत वाहनांची गर्दी वाढत असल्याने परिसरात शिस्त राखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांनी मंत्रालयाच्या धर्तीवर बारकोड आधारित वाहन पास प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला। महापालिकेने काही दिवसांपूर्वीच इंद्रभुवन परिसरात वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला। या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे आणि उपअभियंता प्रकाश दिवाणजी यांनी परिसराची पाहणी केली होती। मात्र तरीही काही कर्मचारी आणि नागरिक सुरक्षा रक्षकांना दमदाटी करून परिसरात घुसखोरी करत वाहन बेशिस्तपणे पार्क करत असल्याच्या तक्रारी येत होत्या। या पार्श्वभूमीवर गुरुवारी उपायुक्त आशिष लोकरे यांनी इंद्रभुवन परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी अनेक वाहनं नियमबाह्य पद्धतीनं पार्किंग केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत अशा वाहनांच्या चाकांमधील हवा सोडण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या। त्यानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहनांच्या चाकातील हवा सोडून कारवाई केली। उपायुक्त आशिष लोकरे यांनी यापूर्वीही कर्मचाऱ्यांना इंद्रभुवन परिसरात वाहन पार्किंग करू नये अशा वारंवार सूचना दिल्या होत्या। तरीही नियमांचं उल्लंघन होत असल्यानं प्रशासनानं कठोर भूमिका घेतली। दरम्यान महापालिका परिसरात येणारे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसंच पत्रकारांसाठी लवकरच बारकोड असलेले वाहन पास देण्यात येणार आहेत। महापालिका परिसरात प्रवेश करताना वाहन चालकाला हा पास सुरक्षा कर्मचाऱ्यांना दाखवणं बंधनकारक राहणार आहे। बारकोड स्कॅन केल्यानंतरच संबंधित वाहनाला प्रवेश दिला जाणार आहे। या नव्या प्रणालीमुळे अनधिकृत वाहनांचा प्रवेश रोखता येईल, तसंच महापालिका परिसरातील सुरक्षेची पातळीही वाढेल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला। तसंच परिसरात होणारी अनावश्यक गर्दी कमी होऊन वाहन पार्किंगमध्ये निर्माण होणारा गोंधळही नियंत्रणात येईल। महापालिकेच्या माहितीनुसार पासधारक वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची जागा निश्चित करण्यात येणार असून केवळ अधिकृत पास असलेल्या वाहनांनाच तिथं पार्किंगची परवानगी दिली जाणार आहे। त्यामुळं इंद्रभुवन परिसरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था अधिक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।